खंडणीसाठीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची उपस्थिती असेल तर त्यांना संतोष देशमुख हत्येप्रकरणी सह आरोपी करावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी माघार घेणार नसल्याचं सुरेश धस म्हणाले। यापुढे ही लढाई आणखी मोठी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। तर धनंजय मुंडेंसोबत काही मिनिटात चर्चा झाली आणि त्यात त्यांच्या प्रकृती विचारपूस केल्याचं सुरेश धस यांनी स्पष्ट केले। त्यांच्याशी खास बातचीत केली आहे झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी। धनंजय मुंडे यांनी आज अखेर आपल्या पदाचा मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट शब्दात राजीनामा देऊन पाय उतार होण्याला सांगितलं। संतोष देशमुख हत्याकांडाला आता जवळजवळ 90 दिवसांचा कालावधी होत आलेला आहे आणि या प्रकरणाची देशभर चर्चा आहे। धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटचे मानले जाणारे वाल्मिक कराड याच्यामध्ये प्रमुख आरोपी आहेत। गेले काही दिवस ते जेलमध्ये आहेत त्यांची अटक झाल्यानंतर, पण धनंजय मुंडे हे त्यांना राजकीय आश्रय देत आहेत असा वारंवार त्यांच्यावरती आरोप होतात आणि म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जावा। हे प्रकरण सगळ्यात पहिले महाराष्ट्राने काल काही फोटोज बघितले जे आरोपपत्रामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। या फोटोजबद्दल खरं तर त्या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी हा मुद्दा मांडला होता। सगळे डिटेल्स त्यांनी दिले होते। सुरेश धस यांनी हा मुद्दा लावून धरला होता आणि स्वतः सुरेश धस आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांची काय प्रतिक्रिया आहेत आणि इतरही मुद्दे त्यांच्याकडे जाणून घेत। धस सगळ्यात पहिले मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा ही तुमची मागणी होती, आज त्यांचा राजीनामा होतोय। तुम्हाला वाटतंय की या राजीनाम्याने न्याय मिळेल किंवा अजून त्याच्यामध्ये एक वेगळा काहीतरी फरक पडेल? अतिशय आनंदाची बाब आहे आणि याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री हे आमच्या बाजूने होते, पीडितांच्या बाजूने होते हे म्हणावं लागेल आणि नंतर अजितदादासुद्धा आमच्या बाजूने होते। अजितदादांनी 2 आठवड्यापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की नैतिकतेच्या आधारावर धनंजयने, कारण त्यांचा बॉल त्यांनी धनंजय मुंडेंच्या कोर्टात टाकला होता। कोर्टात टाकून सुद्धा ते त्याला जुमानत नव्हते का काय मला कळालं नाही। आणि शेवटी अखेर काल ज्यावेळेस फोटोग्राफ्स बाहेर पडले आणि साहेब माझं असं मत आहे की आपली एकदा ह्याच्या संदर्भात मुलाखत मी 16/12/2024 जे माझं भाषण आहे ते भाषण जसंच्या तसं कालच्या फोटोमध्ये उतरलंय ना। 16/12लाच मी याची दाहकता आणि हे किती डेंजर प्रकरण झालेलं आहे हे लक्षात आणून दिलं। त्या प्रकरणाची थेट संबंध आहे, थेट संबंध नाही आहे, इनडायरेक्ट संबंध काय तुम्ही म्हणजे हातचं राखून का बोलतात? सुरेश धस राखून सुरेश धस बोलतच नाही, डायरेक्ट बोलतो। जर ते त्या बैठकीला हजर असतील आणि ती बैठक खरी असेल तर इनडायरेक्ट नाही डायरेक्ट संबंध माननीय धनंजय मुंडे साहेबाचा त्या केसमध्ये येतो। मग त्याच्यामध्ये तुमचं मग ही मागणी राहील त्यांनाही आरोपी केलं जावं की सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये त्यांचं नाव? सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आलं, ती मिटिंग आली, त्या मिटिंगला ते हजर असले आणि जर का कुठं फोनाफोनी झाली असेल त्या अवादा कंपनीच्या सेंटरचे जे लोक आहेत दिल्लीचे त्यांना फोन केलेला आहे ना। अवादा कंपनीच्या माननीय तांबोळी आणि शुक्ला यांनी फोन केले असते तर ते काय फोन केलेत, कोण आम्हाला 2 कोटी रुपये मागतंय, काय मागतंय, हे जर त्यात आलं असेल तर मग हे यात येणार ना। त्याचा संबंध संतोष देशमुखांच्या हत्येशी आहे 100%। संतोष देशमुखांची हत्या दुसरं कारण काय आहे? संतोष अगदी निष्पाप बालक आहे ना, त्याचा काय संबंध आहे? फक्त तुमच्या खंडणीला आडवा आला आणि चार्जशीटमध्ये आलाय ना, तो संतोष देशमुख आडवा येतोय त्याला आडवा करा हे आकाने सांगितलंय सुदर्शन घुलेला आणि विष्णू चाटेला, हे रेकॉर्डवर आलंय। पण मला एक सांगा, मग एवढं सगळं प्रकरण तुम्ही म्हणताय, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्यात, मधल्या काळात तुम्हाला जाऊन त्यांना भेटावंसं का वाटलं? इतक्या व्यक्तीबद्दल जर इतकं कॉन्ट्रोवर्सी आहे, मग सुरेश धस त्यांना जाऊन भेटतात, त्यांच्याशी तब्येतीची चौकशी करतात, ही एका राजकीय संस्कृती वगैरे मला प्लीज सांगू नका की बाबा हे राजकीय संस्कृती वगैरे हे फार मुळमुळीत कारण झालं। का बरं तुम्ही भेटलात त्यांना जाऊन? बुळबुळीत सुळसुळीत गुळगुळीत काही कारण नव्हतं। माझे प्रदेशाध्यक्ष यांनी मला जेवायला बोलवलं त्यांच्या बांगल्यावर, त्या बांगल्यावर होतं। मी गेलो 20च मिनिटं थांबलो, जेवलोय नाही। ते म्हणले याच्यात काही, मी म्हणलं याच्यात काहीच होणार नाही, जय हिंद जय महाराष्ट्र। तुम्हाला काय म्हणले, काय करायचं असं कोण म्हटलं तुम्हाला?
प्रदेशाध्यक्ष याच्यात काय करायचं? तुम्ही दोघे बसू शकता का एवढंच. तुमच्या दोघांचं नेमकं हे आहे तर तुम्ही दोघं बसू शकतात का? मी म्हणलं या विषयावर बसू शकत नाही, संतोष देशमुख प्रकरणावर बसू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. का बरं गेलात भेटायला? एवढं सगळं प्रकरण तापलं, काय काय कारण सांगा मला. एक मिनिट. आणि पटेल असं कारण सांगा. हा, पटेल असंच कारण सांगतो की भरणे मामा आणि माझे एक मित्र आहे, ते मित्रांनी मला काय सांगितलं, रात्रीच्याला यांना उचलून दवाखान्यात नेलो आणि आचक्या उचक्या देण्यापर्यंत त्यांची परिस्थिती गेलती. तर मी सह्याद्रीला होतो, मुख्यमंत्र्यांकडे पत्रबित्र देत होतो. तर अशी घटना त्यांनी मित्रांनी सांगितल्याच्या नंतर चला आपण भेटून जाऊन येऊ की बाबा ह्याची खरीच परिस्थिती काय. मी फक्त त्यांच्या बंगल्यावर गेलो आणि बंगल्यावर जाऊन त्यांना एकच सल्ला दिला की धनंजय मुंडे साहेब, तुमची परिस्थिती मला काही चांगली दिसत नाही, तुम्ही दवाखान्यात जा. ते म्हणले ठीक आहे मी जातो. कोणते तरी डॉक्टर आहेत, ते डॉक्टर आज येणार नाहीत, उद्या येणार आहेत, मी उद्या जातो. निघा. आम्ही बाहेर निघले, ते तिकडे गेले. तिची प्रदेशाध्यक्षांसोबत भेट झाली होती 4-4.5 मिनिटं, तुम्ही ज्या 4.5 झाले त्याच्यात काय बोलणं झालं? एकदा कळू तर त्या लोकांना. काहीच नाही झालं, बोलणं काहीच झालं नाही. एकामेकाची थोडीशी उचकी झाली. जरा मोठ्याने बोलायला लागले ते, तर मी त्यांना म्हणलं मोठ्याने काय बोलू नका. काय बोलले मोठ्याने? काय बोलले? काय जे असेल ते आमच्या समोर. धमकी दिली किंवा काय दिली? धमकी बिमकी ते देणार नाहीत मला, मी वयाने त्यांच्यापेक्षा मोठा आहे. आवाज चढवून काय बोलले? आवाज चढवून काय बोलले तुमच्याशी? आवाज चढवून हेच की बाबा माझा काही संबंध नाही, मी अमकं नाही तमकं नाही. मी म्हणलं बाबा तुमचा संबंध नाही तर मग हे लोक सगळे तुमचे, कारण वाल्मिक कराड आणि तुम्ही शोले पिक्चरचे हे जय विरू कॉइन, जय विरू कॉइन, तो उभा कॉइन जो एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. मग तुमचा वाल्मिक कराड अशा पद्धतीने वागतो तर तुम्ही काय कसं काय हे केलं? आणि तुम्ही जाऊन माझा काही संबंध नाही एकदा तरी बोललात का? धनंजय मुंडेंनी मीडियाच्या समोर येऊन बोलायला पाहिजे होतं ना, याच्यामध्ये वाल्मिक कराडचा आणि यांचा संबंध आहे, बाकीच्या लोकांचा संबंध आहे, माझा काही संबंध नाही, असं बोललेत का? धनंजय मुंडे झाले, आता काय पंकजा मुंडे तुमच्या रडारवरती आहेत? नाही नाही, आम्ही पंकजा मुंडेंना ह्याच्यामध्ये घेतच नाहीत ना. पंकजा मुंडे आम्ही म्हणतो का त्यांचा काय संबंध आहे काय नाही. फोटो बिटो काढलेले आहेत, यातल्या आरोपींनी पंकजा ताईंबरोबर फोटो बिटो काढले, पण फोटो काढले म्हणजे त्यांचा संबंध आहे असं मी म्हणणार नाही. फोटो आहेत, सुदर्शन घुलेंचे फोटो आहेत, केदारांचे फोटो आहे, विष्णू चाटेचा फोटो आहे, वाल्मिक आकाचा फोटो आहे, अनेक वेळा फोटो आहे म्हणून त्यांचा या घटनेशी संबंध आहे असं अजिबात मी म्हणणार नाही, बिलकुल म्हणणार नाही. त्यांचा त्या घटनेशी संबंध नाही. आता धनंजय मुंडेचा राजीनामा पुढे काय? आता पुढे चौकशीला सामोरे जाणं. तुमची आता मागणी काय? तुमची आता पुढची मागणी काय? आमचं रोजच कागदावर चालू आहे ना हे. आमदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा अशी तुमची मागणी आहे? नाही नाही, आमदारकीचा राजीनामा द्यावा असं मी म्हणणारच नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. मंत्रिपदाचा राजीनामा झाला बास, आमदार राहा तुम्ही इथले, तह्यात राहिले तरी आमचं काय म्हणणं नाही. ठीक आहे सुरेश, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आणि या विषयी आमच्याशी बोललात. धन्यवाद.